बुलढाण्यासारखीच परिस्थिती परभणीमध्ये देखील दिसून येते। परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या 15 दिवसांपासून डिझेलची टंचाई कायम आहे। आजही अनेक पंपांवरती डिझेल उपलब्ध नाही आणि त्यामुळे पंपाच्या बाहेर नो डिझेल असल्याचे फलक लागलेले आहेत। दुसरीकडे ज्या पंपावरती डिझेल उपलब्ध आहे त्या पंपावरती मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा आणि कॅन घेऊन उभे असलेल्या नागरिकांच्या रांगा लागल्या। परभणीमधल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणी जिल्ह्यात मागच्या 15 दिवसांपासून डिझेल टंचाई कायम आहे। आजही परभणी शहरातील आणि जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नाही आणि डिझेल उपलब्ध ज्या पंपांवर डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी आजही वाहनांच्या एकीकडे रांगा आहेत, दुसरीकडे कॅन घेऊन नागरिक रांगेत उभे आहेत आणि एकीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही या डिझेलच्या संदर्भामध्ये टंचाई नाहीये, साठेबाजी मोठ्या प्रमाणावर होते आणि या साठेबाजांवर आम्ही कारवाई करणार। मात्र परभणी जिल्ह्यात मागच्या 15 दिवसांमध्ये साठेबाजांवरील एकही कारवाई समोर आलेली नाही। आम्ही या संदर्भामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांना विचारलं असता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तपासण्या करत आहोत साठेबाजांच्या संदर्भामध्ये, मात्र अद्याप तरी कुठेही आम्हाला साठा आढळलेला नाही, त्यामुळे कारवाई करण्यात आलेली नाही। आमची तपासणी सुरूच आहे आणि या संदर्भात कारवाई केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र एकीकडे डिझेल उपलब्ध नाहीये, दुसरीकडे प्रशासन साठेबाजांवर कारवाई करत नाहीये। या सर्व भानगडीमध्ये ऐन शेतीच्या हंगामामध्ये, मशागतीच्या हंगामात, पेरणीच्या पूर्व हंगामामध्ये शेतकरी एकीकडे भरडला जातोय, दुसरीकडे सामान्य नागरिकांनाही डिझेल मिळत नसल्यामुळे तेही हतबल झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। आज आपण जर बघितलं ज्या पंपांवर डिझेलसाठी रांगा लागल्या होत्या तेच पंप जे आहे ते अशा प्रकारे ओस पडल्याचं चित्र जे आहे ते या पंपांवर बघू शकतो आपण। आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ज्या ठिकाणी डिझेल नाहीये त्या पंपांवर अशा प्रकारचे जे फलक आहेत, डिझेलचा स्टॉक नाही, हे परभणी शहरासह जिल्ह्यातील पंपांवरचे चित्र हे कायम आहे। त्यामुळे डिझेल पुरवठा केव्हा होणार, साठेबाजांवर कारवाई प्रशासन केव्हा करणार, असे प्रश्न जे आहेत ते आजही अनुत्तरित आहेत। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी।